औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त पवनपुत्र हनुमानांची जयंती साजरी केली जाते. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी श्री हनुमानाचा जन्म झाला होता. भारतासह जगभरात मोठ्या श्रद्धेने भाविक त्याची पूजा करतात. पुराणानुसार हनुमानाची कृपा लाभली तर व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्या अडीअडचणी, संकट आणि नकारात्मक शक्ती दूर व्हायला मदत होते. प्रभू श्री रामालाही प्रकारामुळे, भक्तीमुळे आणि निष्ठेमुळे संकटांवर मात करता आली असं मानलं जातं. म्हणूनच हनुमान जयंती हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. सालाबाद प्रमाणे सोलापूर शहरातील पंचकट्टा येथील पंचमुखी मारुती मंदिराला भाविकांनी मोठ्या उपस्थितीत हनुमान जयंती साजरी करत धार्मिक विधीनुसार पौराणिक पद्धतीने मोठ्या श्रद्धेने पूजा करत प्रसादही वाटप केला व भक्तिभावाच्या वातावरणात हनुमान जयंती साजरी केली आहे. आज पहाटे 4ला पूजा सुरुवात झालेली आहे. रुद्र वाचन, त्याच्यानंतर पंचमुखी हनुमान कवच, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा पठण करून त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण, त्यानंतर हनुमंताचं 108 नामावली, त्याच्यानंतर 6:22 सूर्योदयाला हनुमंतांचा जन्म आणि गुलाल आरतीचा कार्यक्रम झाला. मग त्याच्यानंतर प्रसाद वाटप चालू आहे आणि सर्वांनी दर्शनाचा प्रसादाचा लाभ घ्यावा. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.